याच्यावरती कशावरती समजा आता मी याच्या लिनक्स वरती आहे, तर लिनक्सच्या कमांड तुम्हाला माहिती आहे का कंपाईल करण्याच्या त्याच्या करण्याच्या माहितच असतील, लिनक्स वरती झालेलेच आहे ना तुमचं. आता समजा मी आपल्या ह्या फोल्डर मध्ये आहे, माहिती आहे ना? हो सर. ओके चालेल. तर ठीक आहे, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी माहिती आहे. आता मी तुम्हाला आहे ना ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी थोड्याशा हे सांगतो, थोड्याशा कमांड सांगतो बघा लिनक्स वरच्या. नीट बघा, व्यवस्थित बघा, त्या महत्वाच्या आहेत. वाटलंच लिहून घ्या, स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो रे, प्री प्रोसेस करतो बरोबर. मग आता प्री प्रोसेस करण्यासाठी काय, तर त्याला काय म्हणतो, हे सीपीपी, सी आणि सीपीपी साठी दोन्ही हेचा सीपीपी. माझी काय कर, डेमो डॉट सी फाईल घे, डेमो डॉट सी फाईल घे आणि मला डेमो डॉट आय म्हणजे मला काय कर, डेमो डॉट सी घे आणि डेमो डॉट आय फाईल दे, प्री प्रोसेस करून दे. ठीक आहे, म्हणजे काय होईल, प्री प्रोसेस जे तुमची हॅश इन्क्लूड याच्यामध्ये जी ही फाईल होती बघा, ही याच्या जागी प्री प्रोसेसर काय करेल, ही फाईल घेईल ऍज इट इज इथं टाकून देईल. मग ती फाईल बघायची का तुम्हाला? आता एकदा चेक करा बघा, आता नीट बघा ऍक्च्युली होतं काय बघा. आता एक नवीन फाईल तयार झालेली तुमची डेमो डॉट आय, तिला आपण ओपन करू बघा. हे त्याच्या डोक्यावर तुमचा प्रोग्राम पुढे बघा, त्याच्यावरती ऍज इट इज हॅश इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट फाईल त्याने काय केली, ऍज इट इज पेस्ट केली. नीट बघा, दिसतीये? मग तुमचा प्रोग्राम कुठे, याच्यानंतर स्टँडर्ड इनपुट आउटपुट फाईलच्या नंतर तुमचा काय प्रोग्राम, हे बघा इथून सुरू झाला तुमचा प्रोग्राम. कोणती लाईन गेली, हॅश इन्क्लूड stdio.h ही लाईन गेली आणि त्याच जागेवर त्यांनी प्रीप्रोसेसरने काय केलं, ती फाईल, त्या फाईल मध्ये जे काही होतं ते उचललं आणि इथं टाकलं, बस एवढंच काम केलं. समजतंय? आता आपली पहिली स्टेप कम्प्लीट झाली. काय झालं, प्रीप्रोसेस झाली फाईल आपली, नाही का, डेमो डॉट आय भेटली. आता आपल्याला काय करायचं, ही डेमो डॉट आय पासून आपल्याला काय करायचं, कंपाईल करायचंय. म्हणजे आता आपण कंपाईल कसं करू, आधी आपण कंपाईल कसं करत होतो, ऑब्जेक्ट फाईल मध्ये करत होतो बघा. आता एक स्टेप आपण अलीकडे येऊ, आपण असेंब्ली मध्ये ही फाईल कशी दिसते ते बघू. कशामध्ये, असेंब्ली मध्ये. मग त्यासाठी कमांड घ्या, हे जीसीसी, मला काय कर, त्याला एक फ्लॅग द्यायचा बघा, /s. तो काय करतो, तो सांगतो, तो तुम्हाला असेंब्ली मध्ये, आता डेमो डॉट आय फाईल त्याला द्या, तो तुम्हाला याची असेंब्ली फाईल तयार करून देईल. ठीक आहे, ही असेंब्ली फाईल तयार झाली. ओके, ही फाईल ओपन करा. याच्यामध्ये बघा इन्स्ट्रक्शन आहेत, हे बघा सेक्शन बघा, आर डेटा, रीड ओनली डेटा, हा काय असेंब्लीचा फाईल आहे फक्त. हे फक्त बघा, ह्या सगळे इन्स्ट्रक्शन आहेत तुमच्या सीपीयू साठी. ही डायरेक्ट सीपीयू ला फाईल समजते, ही फाईल डायरेक्ट सीपीयू वरती तुम्ही रन करू शकता. ठीक आहे, आता त्याला काय म्हणायचं, ही फाईल दिसते ना, ओके. आता पुन्हा त्याला काय म्हणायचं, आता आपल्याला असेंब्ली कोण घ्यायची आणि कोणाला द्यायची, असेंब्ली टू ऑब्जेक्ट फाईल तयार करायची. मग त्या म्हणजे हे असेंब्लीचं नाव एस, मला ऑब्जेक्ट फाईल दे डेमो डॉट ओ नावाची. कशापासून देऊ, डेमो डॉट एस पासून दे. ऑब्जेक्ट फाईल आली, इथपर्यंत आपलं झालेलं होतं. आधी ओपन काय डायरेक्ट होणार नाही. ठीक आहे, हा आता आपल्याला काय करायचं, हे काय अशी एक्झिक्यूट पण होणार नाही. ही तुमची ए डॉट ओ आउट ओ फाईल करतात ना, तशी फाईल नाही आहे, ऑब्जेक्ट फाईल आहे प्रॉपर, तिथं क्लिअर. ठीक आहे, हा आता हे झालं इथपर्यंत. आता आपण शेवटी काय करायचो, आपली एक्सी फाईल तयार करायचो. लिनक्स मध्ये असं काही नाही की तुम्ही एक्सी फाईल हे करा म्हणून, काय करा, म्हणजे लिनक्सला एक्सटेन्शनच लागत नाही, पण विंडोजला एक्सटेन्शन लागतं. ठीक आहे, लिनक्स म्हणतं मला एक्सटेन्शनची गरजच नाही, इथं आपल्याला समजण्यासाठी फक्त आपण एक्सटेन्शन दिले, तिथं तुम्ही काही पण देऊ शकता. त्याचं एक तुम्हाला हे दाखवतो, काय डेमो दाखवतो, एक जीसीसी म्हणू त्याला स्लॅश 2 कमांड देऊ, /v/u, त्याला सांगू आपण की मला डेमो डॉट exe दे. आता ही विंडोजची exe ला आपण एक्झिक्युटिव्ह कोणाला द्यायचं, विंडोजला. आपण याला पण म्हणू तुला मी exe देतो, याला एक्सटेन्शनचं काही घेणं देणं नाही. लिनक्स मध्ये एक्सटेन्शन लागत पण नाही, तुम्ही जे द्याल तो घेतो. ठीक आहे,
त्याला म्हणतो तू माझे डेमो डॉट सी घेऊन त्याच्यावरून मला डेमो डॉट EXE तयार करून दे. त्याने काय काय केलं तो सांगतो, मी ह्या गोष्टी केल्या भाऊ तुमच्यासाठी, नाही का. कंपाईल पाथ कुठून घेतलाय, लायब्ररी पाथ कुठून घेतलाय, सगळं हे डिटेल. आणि हे सगळे डिटेल तुम्हाला नको असेल, तिने काय केलंय, कुठून काय घेतलंय हे तुम्हाला बघायचं नसेल, तर तुम्ही डायरेक्टली वेगळा एक आणखीन एक फ्लॅग देऊ शकता. ते कसं ते सांगतो. आता आपली EXE तयार झाली, तिला रन करायचंय. रन करण्यासाठी काय, करंट डिरेक्टरी मध्ये म्हणजे डॉट मधली डेमो डॉट EXE फाईल माझी रन कर. आलं का आउटपुट तुमचं? ठीक आहे, ओके. स्लॅश एन नसल्यामुळे हे 10 बघा इथं आलं, याच्या पुढे डायरेक्टली आलं. ठीक आहे, चालेल. आता तुम्हाला असलं सगळं इथपर्यंत तुम्ही बघितलं. आता का मॅन्युअली असेंबल कसं करायचं, प्री प्रोसेस कसं करायचं, कंपाईल कसं करायचं, असेंब्ली फाईल कशी करायची, ऑब्जेक्ट फाईल कशी करायची, आणि शेवटी EXE कशी करायची, या सगळ्या फाईल तुम्ही बघितल्या. ओके, हा चालेल. आता मी आहे ना, मला असं काही नकोय, मला फक्त काय पाहिजे, हे सगळं डिलीट करतो मी. हे सगळं काय करतो मी, डिलीट करतो. शिफ्ट डिलीट केलं सगळं. ठीक आहे, आणि मी त्याला काय म्हणतो, हे जीसीसी मला ऑब्जेक्ट फाईल दे, कोणती, डेमो दे. नुसतंच डेमो म्हणतो, डॉट EXE पण म्हणत नाही. कशावरून, डेमो डॉट सी वरून. त्यांनी दिली, डेमो तयार झाली का. ओके, आता डेमोला मला रन करायचं, स्लॅश डॉट डेमो झाली का रन. आता बघा, मी पुन्हा तीच कमांड देतो जीसीसी ची, त्याला म्हणतो मला आउटपुट फाईल दे, म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल दे, डेमो डॉट EXE, डेमो डॉट सी पासून. बघा EXE पण तयार झाली, सेमच आहे ना. मी इथं फक्त डॉट स्लॅश डेमो डॉट EXE, सेम आउटपुट. आता मी पुन्हा एकदा तीच कमांड देतो, त्याला म्हणतो, आता हे असं काही एक्सटेन्शन नाहीच आहे, तरी पण मी देतो डेमो डॉट राहुल, डेमो डॉट सी पासून. ठीक आहे, त्याने तयार केली ती सुद्धा फाईल, दिसते का. आणि त्याला आता आपण त्या रन करायचं, करंट डिरेक्टरी मध्ये माझी ही फाईल रन कर, कोणती, डेमो डॉट राहुल. केली रन. ओके, अशा प्रकारे तुम्ही याला हे देऊ शकता. ही शेवटची कमांड एवढी जर लक्षात ठेवली तर चालेल. आणि ज्याला डिटेल मध्ये लक्षात ठेवायचे त्यांनी पुन्हा रेकॉर्डिंग ऐका आणि ह्या कमांड लिहून घ्या. चालेल, आता आपण आपल्या प्रोग्रामला जाऊ. हे मी डिलीट करतो यांची काय, आता तुम्हाला समजलंय. तर आपण काल कुठं होतो ते बघू. आता हे झालं, हे कंपाईलचं स्टेप लिनक्स वर होतो. तुम्हाला स्टेप सांगितल्या, आता प्रॉपर आपल्या कोडकडे आपण जाऊ. ठीक आहे, एवढं बसेल. ठीक आहे, आता काल आपण काय काय बघितलं होतं, आपण काय काय बघितलं होतं की आपल्याला मल्टिपल गोष्टी रन करायच्यात. आपण हे पोस्ट हे प्लस प्लस आपण इन्क्रीमेंट हे ऑपरेटर बघितलं होतं की त्याचा कसा यूज होतो. हे प्लस प्लस म्हणजे ही लाईन संपल्यानंतर हे जर प्लस प्लस जर नंतर असेल तर आपण काय म्हणतो, पोस्ट इन्क्रीमेंट, नंतर इन्क्रीमेंट कर. पण नंतर कधी, ह्या स्टेटमेंटच्या नंतर आणि पुढच्या स्टेटमेंटच्या आधी. प्री इन्क्रीमेंट म्हणजे मला ह्या, आणि प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय, ह्याच करंट स्टेटमेंटलाच मला ते इन्क्रीमेंट केलेली व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं. इथपर्यंत कालचं आपलं झालेलं होतं. मग अशा प्रकारे आपण एन मध्ये एक 0 व्हॅल्यू घेतली होती. एनच्या नंतर जर आपण प्लस प्लस टाकलं होतं तर पहिल्यांदा एनची व्हॅल्यू जी पहिल्यांदा 0 होती ती 0 प्रिंट करायचा, मग 1 करायचा, मग त्याला इन्क्रीमेंट करायचा, पुन्हा इथं 1 करायचा, मग इन्क्रीमेंट करायचा. म्हणून आपला 0 to 9 दिसलं होतं. मग मला माझी व्हॅल्यू आधी दिसण्यासाठी मी काय केलं होतं, प्लस प्लस एन केलं होतं. त्याच्यामुळे मला आधी तो इन्क्रीमेंट झाला 1, आणि त्याच्यानंतर त्यांनी मला 1 to 10 मला प्रिंट करून दिलं. इथपर्यंत आपण आलो होतो, बरोबर. ओके, आता मला काय करायचं, आता बघा, आता इथं काय होतंय, एकच लाईन आहे पण तुम्ही ती मल्टिपल वेळेला प्रिंट करताय, बरोबर. नीट बघा, आता हे किती वेळा प्रिंट केलं आपण, 10 वेळा. असं जर तुम्हाला 1 लाख वेळा जर प्रिंट करायचं असेल किंवा 1 लाख व्हॅल्यू जर तुम्हाला
कशामध्ये एक टेक्स्ट फाईल मध्ये कशामध्ये घ्यायचे असतील तर मग तुम्ही काय करणार, बरोबर आहे ना. मग आता काय करायचं बघा. तर यासाठी सी लँग्वेज काय म्हणते की तुला हे असे मल्टिपल जेव्हा गोष्टी अशा करायच्या असतील तर मी तुला एक लूप देते. लूप म्हणजे काय की तीच गोष्ट तू रिपीटेडली करू शकतो आणि तुला काय चेंजेस करायचे ते तू त्यामध्ये सांगू शकतो. ठीक आहे. मग आता हे कसं करायचं, त्याचा सिंटॅक्स काय, ते लिहायचं कसं, हे सगळं आता आपण बघूया. पण नीट बघा. आता आपण सेम गोष्ट हीच गोष्ट लूप वापरून कसं करतो. ओके, नीट लक्ष द्या. आता मी याला करतो कमेंट, म्हणजे हा तुम्हाला कम्पेअर करायला सोपं जाईल. नीट बघा आपण काय काय केलं. लोकल व्हेरिएबल डिक्लेअरही केलता आणि इनिशियलाइज पण केलता, बरोबर. झिरोनी इनिशियलाइज केला, डिक्लेअर पण केला आणि सेम लाईनला इनिशियलाइज पण केला, बरोबर. ओके. आणखीन काय केलं, तो आपण इन्क्रिमेंट केला आणि प्रिंट केला. एक स्टेटमेंट, दोन स्टेटमेंट, तीन स्टेटमेंट. एक स्टेटमेंट काय, व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि इनिशियलाइज केला पहिलं. सेकंड काय, प्रिंट केला. थर्ड काय, इन्क्रिमेंट केला. ओके, ह्या तीन गोष्टी आपण केलेल्या आहेत. आता काय करायचंय, आता बघा मी कसं करतोय. आता आपण याला कमेंट मध्ये टाकू. ठीक आहे. आता मी काय करतो, फॉर लूप म्हणजे काय, एकच गोष्ट करायची तुम्हाला, ती रिपीटेडली करायची आहे. एकच गोष्ट करताय ती तुम्ही रिपीटेडली करताय, पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करताय आणि प्रत्येक स्टेटमेंट मध्ये काहीतरी तुम्ही चेंजेस केलेले आहेत. आता यासाठी काय करायचं बघा. त्यासाठी आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन आहेत, त्यातला आपण एक ऑप्शन बघतोय फॉर लूप. कोणता ऑप्शन बघतोय, फॉर लूप. ओके, तर त्याचा सिंटॅक्स कसा, फॉर म्हणायचं. ओके, नंतर ब्रॅकेट टाकायचा, सेमिकोलन, दोन सेमिकोलन मध्ये तीन गोष्टी आपल्याला लिहायच्यात. पहिली इथं, सेकंड इथं आणि थर्ड इथं. ओके, तीन गोष्टी लिहायच्यात. त्याच्यानंतर असा ब्रॅकेट करायचा. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, मी हा एक असं लूप तयार करतोय, ज्याच्यामधल्या गोष्टी रिपीटेडली रन होत राहणार आहे. कुठपर्यंत, हे सुरू कुठं करायचं, स्टॉप कुठं करायचं, आणि हे याच्यामधल्या व्हॅल्यू बदलणार कशा, ते आता आपण बघत आहोत. ओके, तर पहिल्यांदा ह्या ज्या तीन प्लेसेस आहेत त्यांचे नाव काय ते आपण बघू. ठीक आहे, तिन्ही प्लेसेसचे नाव बघा. इथं म्हणायचं इनिशियलायझेशन. इथं काय करता तुम्ही, काहीतरी इनिशियलाइज करता की तुम्हाला सुरुवात करून करायची. आणि नीट बघा आता इथलच्या काही मेन गोष्टी. ही जी लाईन आहे, हा पहिला जो पार्ट आहे, हा फक्त एकदाच एक्झिक्यूट होणार आहे. किती वेळा, फक्त एकदाच एक्झिक्यूट होणार आहे. जसं आपल्या ह्या कोड मध्ये इंटिजर n इक्वल टू 0 असं हे जे आपण लाईन टाकली होती, ही एकदा केली, त्याच्यानंतर आपण ती मल्टिपल वेळा यूज केली होती, बरोबर. सेम ही लाईन एकदाच, इथलचं स्टेटमेंट आहे एकदाच एक्झिक्यूट होणार आहे, एकदाच. त्याच्यानंतर तुमचा फॉर लूपचा कंट्रोल पहिले इथलच्या जागेवर कधीच येणार नाही. ठीक आहे, मग हे सेकंड लाईन आहे. इथं काय की माझं हे फॉर लूप जे मी सुरू करतोय हे टर्मिनेट कधी होणार, म्हणजे संपणार कधी, समजतंय. इथं कंडिशन काय, अशी कंडिशन तुम्हाला टाकावं लागेल की जेणेकरून, याला काय म्हणू आपण, इथं कंडिशन काही पण असेल ती. आता कंडिशन काय असू शकते बघा नीट. कंडिशन काय असते ते तुम्हाला नीट सांगतो आता. त्याच्या आधी कंडिशन काय असेल, कंडिशन फक्त दोनच व्हॅल्यू देते, एक म्हणजे 0 आणि दुसरी म्हणजे नॉन 0. याचा अर्थ काय ते सांगतो तुम्हाला. नीट बघा,
झिरो म्हणजे काय, जेव्हा इधरची कंडिशन ही व्हॅल्यू जेव्हा झिरो येईल तेव्हा हे लूप एक्झिट होईल, ह्या लूपच्या तो बाहेर येईल आणि पुढचे स्टेटमेंट एक्झिक्यूट करायला सुरुवात करेल. जेव्हा कंडिशन फॉल्स होईल, फॉल्स म्हणजेच झिरो, याला मल्टिपल नाव देऊ, झिरो किंवा फॉल्स, ठीक आहे. आणि याला नॉन झिरो म्हणजेच ऑर ट्रू म्हणा, एक तर ट्रू होईल किंवा फॉल्स होईल. आणि ट्रू ज्या व्हॅल्यू नॉन झिरो असतात त्यांना आपण ट्रू म्हणतो, ओके. आणि ज्याची व्हॅल्यू झिरो असते त्यांना आपण फॉल्स म्हणतो. आता बघा, म्हणजे जेव्हा इथं झिरो म्हणजे आता बघा कंडिशन काय असतील बघा, मी जर म्हणलं इफ लूप झालेला आहे तुमचा, बरोबर. इफ मी जर म्हणलं 5 इज लेस देन ग्रेटर 5 इज लेस देन 3, व्हॅल्यू काय, याचा आन्सर काय येईल रे? येस और नो? 5 मोठा आहे का 3 पेक्षा? हो सर. आहे ना. म्हणजे याचा आन्सर इथं काय येतं माहितीये का? ट्रू येतं. म्हणजेच काय येतं? 1 येतं. काय येतं? 1 येतं. ओके, 1 आलं की तो काय करणार, ह्या इफच्या आतमध्ये जाणार आणि आतलं एक्झिक्यूट करणार, ठीक आहे. आणि ह्या लूपच्या बाहेर तो फक्त तेव्हाच येणार जेव्हा झिरो व्हॅल्यू असेल, फक्त तेव्हाच येणार जेव्हा झिरो व्हॅल्यू असेल. म्हणजे जर आपण असंच जर याला म्हणलं 5 इज ग्रेटर दॅन 7, आता आहे का? 5 इज ग्रेटर दॅन 7 आहे का? आहे का? नाही, बरोबर. म्हणजे तो इथं आन्सर काय देणार माहितीये का तुम्हाला? झिरो आन्सर देणार आहे, झिरो. काय आन्सर देणार इथं? झिरो. याच्या खाली कधी येणार सांगा बरं? इथं या लाईनला तू कधी येणार? इफ लूप झाला असेल तर सांगा, ह्या लाईनला कधी येणार? फॉल्स झाल्यावर. ओके, फॉल्स झालं. आणखीन बाकीचे सांगा, ह्या लाईनला कधी येणार? बाकीचे सांगा. एकाच आन्सर आलाय, बाकीचे सर्वांनी मला उत्तर पाहिजे. नीट विचार करा, व्यवस्थित सांगा. ह्या लाईनला कधी येणार आहे? नीट बघा, ह्या लाईनला तो कधी येणार आहे? जेव्हा कंडिशन ट्रू झालं तर आतमध्ये जातोय ना. ह्या लाईनला कधी येणार? वन कस काय सांगतो, वन कस काय, ठीक आहे. वन कस काय, ओके, ते पण सांगतो. बघा, तुम्हाला सांगतो मी आता. आन्सर सांगा लवकर. ह्या लाईनला कधी येणार? एकाच उत्तर आलंय फक्त, बाकीच्यांचं काय काहीतरी सांगा ना. ह्या लाईनला इफ लूप झालंय ना, मग ह्या लाईनला कधी येतो? ट्रू झाल्यावर आतमध्ये जातो, बरोबर आहे. मग ह्या लाईनला कधी येतो? कधी कधी फॉल्स झाले. ओके, आणखीन बाकीचे 2 जणांचे रिप्लाय आलेत. बाकीचे 3 जणांचे रिप्लाय आलेत. बाकीचे कमेंट मध्ये, म्हणजे इथं बरं काहीतरी लाईन आहे असं म्हणू, प्रिंट एफ म्हणू. हा, ठीक आहे. या लाईनला कधी येणार आता सांगा. हा, या लाईनला कधी येणार? हा, आता कमेंट मध्ये नाही येतो. ओके, नीट बघा. आता तो आतमध्ये कधी जातो माहितीये का तुम्हाला? जेव्हा ट्रू झाला की तो आतमध्ये जातो. पण ह्या लाईनला तुमचं इफ स्टेटमेंट संपलं इथंच, ठीक आहे. मग ह्या लाईनला तुमचं हे कंडिशन फॉल्स झाली तेव्हा पण येणार आहे आणि ट्रू झाल्यावर तेव्हा पण येणार आहे. फक्त जेव्हा ट्रू होईल तेव्हा तो आतले स्टेटमेंट जे काही असेल ते एक्झिक्यूट करून मग बाहेर येणार आहे. आणि जेव्हा फॉल्स असेल तेव्हा हे स्किप करून तो डायरेक्ट इथे येणार आहे. म्हणजे ह्या स्टेटमेंटला तो ट्रू झाल्यावर पण येणार आहे आणि फॉल्स झाल्यावर पण येणार आहे, बरोबर? समजतंय का? येस और नो? हो.
Yes. समजलं? आता मला असं करायचंय की इफ जर ट्रू असेल तर काहीतरी कर आणि फॉल्स असेल तर काहीतरी कर. मग त्यासाठी काय म्हणायचं, इफ एल्स म्हणायचं. काय म्हणायचं, एल्स, आणि त्याच्या आतमध्ये लिहायचं. म्हणजे याचा अर्थ काय, ट्रू झालं तर इथं जा आणि ट्रू नसेल तर इथं जा. समजतंय? पण जर हे न लिहिता जर तुम्ही हे लिहिलं तर म्हणजे ट्रू झाल्यावर तो याचे इधरचं पण एक्झिक्यूट करणार आणि त्याच्यानंतर इधरचं पण एक्झिक्यूट करणार. पण तुम्हाला असं पाहिजे असेल की ट्रू झाल्यावर काहीतरी एक्झिक्यूट करायचं आणि फॉल्स झाल्यावर काहीतरी एक्झिक्यूट करायचे, तर तुम्हाला एल्स स्टेटमेंट कंपल्सरी लिहावं लागेल. ओके, आता क्लिअर आहे का? ठीक आहे. हा, आता एक जण म्हणलो ते वन कस काय ते तुम्हाला दाखवतो आता, एकच मिनिट. नीट बघा आता, मग तुम्हाला इथं कंडिशनचं महत्व कळेल. नीट बघा. आता मी काय करतो, एक प्रिंटफ हे तुमच्या आता सगळ्याकडे प्रोग्राम असेल असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. आणि आता मी काय करतोय बघा, एक इंटिजर एन मग घेतोय, त्याच्यामध्ये व्हॅल्यू 0 घ्या. किती घ्या? 0. ठीक आहे. आणि मी म्हणतो n इक्वल टू 5, नाही इथं किती घ्या, बदलून द्या. ठीक आहे, होम घ्या. 5 इज लेस देन 3. याचा आन्सर काय, ट्रू येईन का फॉल्स येईन? ट्रू. ट्रू येईल. ट्रू येईल ना? तर प्रिंट करून बघू बरं काय येते. स्लॅश इन करू. व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू %d. ठीक आहे. हा, आणि आता यांची व्हॅल्यू प्रिंट करा. बघा आता व्हॅल्यू काय येते, नीट लक्ष देऊन बघा आता काय यायला पाहिजे ते. दोन ओपन झालेत का? ठीक आहे. जीसीसी hello.o दे hello.c पासून. ठीक आहे, तिने दिली. करंट डिरेक्टरी मध्ये demo.o फाईल एक्झिक्यूट कर. व्हॅल्यू ऑफ n किती आलं? किती आलं रे पूजेने बघितलं तिने? इथं पण स्लॅश इन करू. इथं कसं आहे, लास्टला तो एन लाईन करत नाही, आपल्या विंडोज मध्ये करत होता. कुठे गेला जीसीसी? जीसीसी मला आउटपुट फाईल दे. कोणती देऊ? demo.o दे. कशापासून देऊ? demo.c पासून दे. करंट डिरेक्टरी मध्ये demo.og फाईल आहे ती रन कर. व्हॅल्यू ऑफ n किती आलं? आपण असे 1 व्हॅल्यू टाकली होती कुठं? n मध्ये 1 व्हॅल्यू टाकली होती. 1 कसं काय आलं मग? 1 कसं काय आलं? कारण की ट्रू. हा, ही तर काय ते ट्रू किंवा फॉल्स म्हणजेच काय 1 किंवा 0 म्हणजे येस और नो वर. यालाच काय फॉल्सला काय म्हणायचं? हा 0 लिहिलंय ना. ठीक आहे. नॉन 0 और ट्रू और 1 इथं स्टार्टिंगला लिहू. आता त्याचं पण हे बघूया आपण. आता इथं याच्यामध्ये n मध्ये 1 व्हॅल्यू घेऊ आणि याला फक्त उलट करू. 5 इज लेस देन 3. आता ट्रू येईन का फॉल्स येईन? फॉल्स येईन ना. फॉल्स म्हणजेच किती व्हॅल्यू आपली? 0. 0 व्हॅल्यू आता द्यायला पाहिजे, बरोबर? चला मग आता 0 व्हॅल्यू येते का पाहू. एका डबल ओपन झाले, थांबा एक टर्मिनल बंद करतो. ओके, कंपाइल करा. demo.c सॉरी demo.o काय करतोय. हा, किती व्हॅल्यू आली? 0. समजतंय? आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर मला आता फक्त एवढंच सांगा. फक्त एक इफ स्टेटमेंट टाकतोय मी. याच्यामध्ये 0 व्हॅल्यू असेल क्या? n मध्ये 0 व्हॅल्यू. ओके, मी म्हणतो इफ n
आउटपुट काय येईल सांगा. इफ एन आउटपुट काय येईल. सगळ्यांनी सांगा आउटपुट काय येईल. आउटपुट काय येईल सांगा लवकर. चॅट बॉक्स मध्ये सांगताय का. सांगा काय येईल. वन. किती 1 येईल का. ओके बाकीचे. ओके तर मला एक सांगा. मी आत्ताच काय म्हणलो होतो तुम्हाला. 0 म्हणजेच काय फॉल्स. बरोबर. मग आता एन ची व्हॅल्यू किती आहे. 0 आहे ना. मग एन 0 आहे म्हणजेच काय आहे. फॉल्स आहे. म्हणजे ह्या आतमध्ये तो जाईल का. आतमध्ये जाईल. हा नाही आवाज आला पुन्हा. नाही जाणार कारण की फॉल्स आहे ना. एन मध्ये 0 आहे म्हणजेच फॉल्स आहे. तो आतमध्ये जाणारच नाही. जरा बघू बरं. म्हणजे आउटपुट मध्ये काहीच नाही येणार आता. ठीक आहे कंपाइल करा. gcc/o demo.c demo.o demo.c पासून आणि नंतर करंट डिरेक्टरी मध्ये demo.o फाईल रन कर. काहीच आउटपुट आलं नाही. दिसते काहीही आलेलं नाहीये. बर आता मी एन मध्ये जर 1 व्हॅल्यू टाकली तर काय येईल. हे स्टेटमेंट प्रिंटफ एक्झिक्यूट होईल का. येस और नो. प्रिंटफ एक्झिक्यूट होईल का. येस और नो. यस. होणार. ओके बघायचं मग. आता बघा झालं. व्हॅल्यू ऑफ एन 1 पण आली. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का. आणि आता हे 0 केलं आणि इथे एल स्टेटमेंट टाकलं आणि नंतर प्रिंटफ टाकलं. ठीक आहे. आता कोणती लाईन एक्झिक्यूट होईल. आता ते यायलाच पाहिजे. एल्स. बरोबर एल्स लाईन यायला पाहिजे. बरोबर चेक करून घ्या. तुमचं इफ एल्स पुन्हा झालंय. ठीक आहे पण आपल्या याच्यामध्ये फॉर लूप मध्ये ते लागणार आहे. आलं. व्हॅल्यू ऑफ एन इक्वल टू 0. आता मी जर इथं कॉन्स्टंट व्हॅल्यू डायरेक्ट टाकली तर काय होईल. मी इथं 1 टाकतो काय येईल. पहिलं प्रिंटफ सेकंड प्रिंटफ किंवा येस पहिलं. नो. पहिलं प्रिंटफ येईल. ओके 1 टाकलं पहिलं प्रिंटफ येईल. बर आणखी बाकीच्यांचं बरोबर आहे. पहिलंच प्रिंटफ येणार आहे. ठीक आहे बघून घ्या. आलं. 0 काय आलं. काय झालं. हा सॉरी पहिलं प्रिंटफ आलंय पण यांची व्हॅल्यू 0 आहे. ओके ठीक आहे. इथं म्हणू आज काय. ठीक आहे आता हे कळलं कसं तुम्हाला की हे पहिलं प्रिंटफ झालंय. ट्रू म्हणू. इफ म्हणू इथं व्हॅल्यू ऑफ एन इन इफ म्हणू व्हॅल्यू ऑफ एन इन एल्स म्हणू. ठीक आहे. ओके इफ मधली व्हॅल्यू आली. बरोबर. हा आता मी जर इथं 0 दिली तर हे आता लगेच तुम्हाला कळेल की एल्स मधलं येईल. चेक करून घेऊ फक्त.
झालं. आता मला एक सांगा, मी जर इथं 120 व्हॅल्यू दिली तर काय येईल? 0 आणि 1 तर झालं. आता 120 व्हॅल्यू दिली तर काय येईल? इफ इफ मधलं येईल, बरोबर, कारण की मी इथं लिहिलं होतं 1 वर नॉन झिरो व्हॅल्यू. ठीक आहे, ओके. मग बघा बरं, बरोबर येत आहे का तुमचं? इफ मधली आली, ओके. आता मीच 120 व्हॅल्यू निगेटिव्ह देतो, आता काय होईल? आता सांगा. आता सगळ्यांचं उत्तर पाहिजे. -120 व्हॅल्यू दिली, इफ येईल का एल्स येईल? कोणतं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल? इफ एल्स की दोन्ही नाही? इफ एल्स किंवा नन. इफ एल्स नन, 3 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. काय एक्झिक्यूट होईल? इफ मध्ये व्हॅल्यू दिली आहे मी -120, सांगा. एल्स टाईप करा डायरेक्ट, मला याच्यामध्ये बघू दे. एक के कोण आहे? तुझं नाव टाकणार आहे कम्प्लीट. दोघांचं इफ आलंय, ओके. बाकीच्यांचं नन आलंय एकाचं, ओके. बाकीच्यांचं किती जण आहेत आज? 18 जण आहेत. सगळ्यांचे रिप्लाय द्या. इफ, ओके. इफ 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 मॅक्झिमम लोकांचं इफ आहे आणि ते बरोबर आहे, कारण की जर तुम्ही कमेंट जर वरची बघितली असेल तर मी काय लिहिलं होतं? 1 और नॉन झिरो. झिरो सोडून, मग ती पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, हे स्टेटमेंट इफ मधलं एक्झिक्यूट होणार. समजतंय? ओके. मग आता बघूया आपण, मी म्हणतोय ते बरोबर दिसतंय की चुकतंय काही? व्हॅल्यू इन एन इन इफ, इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं, ओके. आता इफ आणि एल्स तुमचं क्लिअर झालं आता इथपर्यंत. आता फॉर लूपला जायचं आपल्या, चालतंय. मग आता ही सेम कंडिशन आपल्याला फॉर लूपला द्यायची. कशी? पहिल्यांदा काहीतरी इनिशियलाइज करायचं आणि हा इथून ही कंडिशन फॉल्स म्हणजेच झिरो कधी होईल तेव्हा हे टर्मिनेट होणार आहे. काय टर्मिनेट होणार आहे? हे लूप टर्मिनेट होणार आहे. आणि इथरची प्रत्येक गोष्ट ऑप्शनल आहे, तुम्ही द्या किंवा देऊ नका, पण दोन सेमीकोलन द्या. प्रत्येक गोष्ट ऑप्शनल आहे, म्हणजे असं ऑप्शनल असलेली गोष्ट तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिता ना, तसं इथं लिहू शकता. इथं कंडिशन आहे स्क्वेअर ब्रॅकेट द्या किंवा देऊ नका. इनिशियलायझेशन कंडिशन स्क्वेअर ब्रॅकेट द्या किंवा देऊ नका, आणि नंतर नेक्स्ट स्टेप असं काहीतरी म्हणा, नेक्स्ट स्टेप किंवा काही म्हणा. आता पुढची स्टेप काय, मी काय करू? नंतर इथं हे पण ऑप्शनल, खालचं स्टेटमेंट पण ऑप्शनल, सगळंच ऑप्शनल. ठीक आहे. आणि नंतर खाली काय द्या तुम्ही? इथलचं स्टेटमेंट देऊ शकता इथलचं. ओके. स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट एक किंवा मल्टिपल, किती पण या ब्रॅकेटच्या आतमध्ये जेवढं लिहिता ते एक्झिक्यूट होईल. आता हे एक्झिक्यूट कसं होईल? ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता बघा, वाटलंच तर हे फॉर लूप तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यानंतर मी कसं सांगतोय तसं हे करा. आता बघा मी काय करतोय. नीट बघा आता. मी म्हणतो फॉर इनिशियलायझेशन कंडिशन. डायग्राम काढून घ्या या तुमच्या नोटबुक मध्ये, जरा थोडस व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट स्टेप म्हणा, काही पण असू शकते ती. ठीक आहे. ब्रॅकेट याच्यातलं प्रत्येक गोष्ट काय काय ऑप्शनल आहे काय काय नाही ते मी तुम्हाला सांगतो. हे ब्रॅकेट सुद्धा ऑप्शनल आहेत, त्यातलं आतमधलं स्टेटमेंट सुद्धा ऑप्शनल आहे, सगळंच ऑप्शनल आहे. एक ब्रॅकेट असं काय होतं. ठीक आहे. ओके.
मध्ये देखिए स्टेटमेंट नंतर इथं पुन्हा ब्रॅकेट. ठीक आहे. आता बघा आता कसं करतोय, पहिल्यांदा इथं आलो, नीट बघा आता, पहिल्यांदा इथं आलो, हे स्टेट इथं जे काही लिहिलं होतं ते काय केलं, एक्झिक्यूट झालं. ओके, नंतर इथून तो इथे गेला. ठीक आहे, इथून तो ह्या स्टेटमेंट कडे आला, या ब्रॅकेट मध्ये जेवढं काही असेल तो सगळं एक्झिक्यूट करणार. असं नाही, असं करू. ठीक आहे, सगळे एक्झिक्यूट करणार. नंतर इकडून तो जागे जाणार. नेक्स्ट स्टेप, याच्या पुढे काय करू. ठीक आहे, याच्यानंतर तो पुन्हा कंडिशन वर येणार आणि हे रिपीट होत राहणार. काय काय, इथून इथं, इथून इथं, हे मग इथं वाटलंच तुम्ही असं करा, हे मल्टिपल वेळा फिरतंय कुठपर्यंत, जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हे तीन गोष्टी फिरत राहणार आहेत. ओके, पण ही इनिशियलायझेशन एकदाच होणार आहे. ठीक आहे, वाटलं सिद्ध लिहा. काही नंबर द्यायचे असेल नंबरिंग द्या. याला 1, याला 2, इथं 3. ठीक आहे, चार कुठं इथं, नंतर 5 कुठं इथं, आणि हे पुन्हा रिपीट होत राहणार आहे कुठपर्यंत, जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हे रिपीट होत राहणार आहे. आणि ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होईल, हे सगळे झाल्यानंतर ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होईल, तर ह्या कंडिशन पासून ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस तो ह्या कंडिशन पासून डायरेक्ट कुठे जाणार आहे, या इफ फॉर लूपच्या बाहेर नेक्स्ट स्टेटमेंट जे काही लिहिलेलं असेल ते. ओके, आधी आणि हा सगळ्यात नंबरचा इथं काही नंबर देऊ शकता, लास्ट, इथं लास्ट म्हणा, कारण की किती आहे एक्झिक्यूट होणार हे तुम्हाला माहित नाही. फॉल्स झाल्यानंतर तो इथं येणार, कंडिशन इज फॉल्स. ओके, ठीक आहे, कंडिशन जेव्हा फॉल्स होईल तेव्हा तो काय होणार, बाहेर जाणार. कळेल ना. ओके, असं लिहून घ्या. हे इनिशियलायझेशन एकदाच होणार आणि हे मल्टिपल वेळेला फिरत राहणार. कसं काय ते आपण बघणार आहोत आता. ओके, हे लिहून झालं की मला सांगा, आपण लगेच कंटिन्यू करू पुढं. झालं, अरे वा, गुड, चालेल. सगळ्यांचं झालं का, कोणाचं राहिलंय. आपण जे याच्या आधी केलं होतं ही लाईन, ती आता त्याच्या आतमध्ये टाका इंटिजर सहित. ओके, कुठपर्यंत तुम्हाला हा लूप चालवायचा, एक कधीपर्यंत थांबवायचं याला, त्याला काय म्हणा, एन जोपर्यंत लेस दॅन और इक्वल टू 10 होत नाही तोपर्यंत मला हे लूप चालवायचं. म्हणजे हे लूप किती वेळा फिरेल रे, सांगा बरं, हे लूप किती वेळा फिरेल, हे लूप किती वेळा फिरेल. होत नाही तो. याच्या चॅट बॉक्स मध्ये सांगा मला किती वेळा फिरेल. नीट बघा आधी किती वेळा फिरेल. इथं पुढे लिहून लिहितो वाटलंच तर मी, n इक्वल टू n प्लस 1, आपण असं लिहिलं होतं ना, n इक्वल टू n प्लस 1 असं लिहिलं होतं ना, तसंच लिहू.
हे किती वेळा फिरेल सांगा बरं मला. तिथं जर प्रिंटफ टाकलं तर प्रिंटफ किती वेळा रन होईल. 30 लाईन टाकू. प्रिंटफ व्हॅल्यू ऑफ एन असंच लिहिलं होतं ना आपण. पर्सेंट डी आणि इथं आपण इथं पण स्लॅश एन करा आणि नंतर यांची व्हॅल्यू आपण इथं प्रिंट केली होती. ठीक आहे, सांगा आता मला. गुड. काहींनी 10 वेळा सांगितलंय, काहींनी 1-2 जणांचे 11 वेळा आलेत. मग आता बघा, कंपाईल करा. हे 11 वेळा फिरणार आहे का. 0 पासून स्टार्ट केलंय आणि लेस दॅन ऑर इक्वल टू 10, 0 to 10 किती झाले. 11 झाले ना. .demo.o 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 झाले का. 11 वेळा. एक 2 3 4 झाले का 11 वेळा. समजतंय. मग काय लिहावं लागेल तुम्हाला. एकतर काय करा, n1 पासून स्टार्ट करा किंवा n लेस दॅन 10 म्हणा किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू 9 म्हणा. किती किती ऑप्शन झाले. 3. एक तर n स्टार्टिंगला त्याच्यामध्ये 0 न देता 1 द्या, किंवा जर 0 द्यायचं असेल तर n इज लेस दॅन 10 द्या किंवा लेस दॅन इक्वल टू 9 द्या. असे हे ऑप्शन. ओके. हा, आता इथं झालं काय. सगळ्यात पहिल्यांदी ही लाईन एक्झिक्यूट झाली. कोणती. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी एक इंटिजर व्हेरिएबल इंटिजर n डिक्लेअर केला. लोकली एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याचं नाव दिलं n. तो बघतो n हा 10 पेक्षा लहान किंवा 10 एवढा आहे का. लहान और आहे ना, लेस दॅन और इक्वल टू. मग लहान और 10 आहे का, तर लहान आहे. एक कंडिशन ट्रू झाली. तो आतमध्ये आला. मग त्यांनी यांची व्हॅल्यू प्रिंट केली. यांची व्हॅल्यू किती आहे आता 1 त्यांनी प्रिंट केली. नंतर ह्या स्टेटमेंट झाल्यानंतर तो कुठं जातो. नेक्स्ट स्टेटमेंट काही आहे का बघायला जातो. नेक्स्ट काहीच नाही. त्याच्यानंतर तो जातो इथे ह्या लाईनला. इथं आला. मग n ची व्हॅल्यू आता किती आहे 1. मग n इक्वल टू आताची व्हॅल्यू घे. n किती 1 प्लस 1 2 व्हॅल्यू कशामध्ये येतात n मध्ये. आणि पुन्हा कम्पेअर कर. n लेस दॅन और इक्वल टू 10 आहे का. 10 पेक्षा लहान आहे का n. येस, आणखीन पण 10 पेक्षा लहान आहे. मग तो इथून कुठं आला इथं त्यांनी यांची व्हॅल्यू प्रिंट केली. आता यांची व्हॅल्यू किती होती 2 त्यांनी प्रिंट केली. इथं तू पुढे बघायला जातो काही स्टेटमेंट आहे का, काही स्टेटमेंट नाही. मग इथून पुन्हा जाणार तो इथे या ठिकाणी. इथं आला की मग आता यांची व्हॅल्यू सध्या किती आहे 2. मग तो म्हणणार n इक्वल टू 2 प्लस 1 2 प्लस 1 किती झाले 3 व्हॅल्यू त्यांनी पुन्हा कशात असाइन केली n मध्ये. नंतर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर तो कुठे जाणार या कंडिशन चेक करणार. n इज लेस दॅन और इक्वल टू 10. n इज लेस दॅन 10 हीच कंडिशन ट्रू झाली. तो खाली आला. मग पुन्हा यांची व्हॅल्यू त्यांनी प्रिंट केली. असं करत 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 जेव्हा तो 10 ला आला, 10 ला तो काय म्हणतो लेस दॅन और इक्वल टू 10. n 10 इज लेस दॅन 10 आहे का, नाही. फॉल्स होतंय तिथं. 10 इक्वल 10 आहे, लेस दॅन नाहीये. पण आपण ऑर त्याला इक्वलचं साइन पण दिलंय. मग तो काय म्हणणार n इज इक्वल टू 10. म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली. मग तो इथं आला आणि 10 ची व्हॅल्यू प्रिंट केली. नंतर तो इथं आला. मग आता 10 च्या जागेवर किती झाले n इक्वल टू n प्लस 1. मग 10 प्लस 1 11 झाले. 11 ची व्हॅल्यू त्याने पुन्हा चेक करायला घेतली. 11 इज लेस दॅन और इक्वल टू 10 आहे का, तर 11 लेस दॅन पण नाही और इक्वल पण नाही. मग तो इथून तो कुठे गेला बाहेर आला. पुढचे स्टेटमेंट काय डायरेक्टली रिटर्न 0. तेवढं त्यांनी एक्झिक्यूट केलं. तुमचा प्रोग्राम संपला. हे फॉर लूप समजलं आहे का. आता याच्यातल्या बाकीच्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या. ऑप्शनल काय काय आहे, कशा कशा आहेत. पण इथपर्यंत तुमचं समजलंय का एवढं सांगा. सगळ्यांना समजलंय. एमडीडब्ल्यू कोण आहे, कम्प्लीट नाव टाक ना. समजलं सर्वांना, समजलं का रे व्यवस्थित. आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या त्याच्यामधल्या.
बर, मला आता तुम्हीच सांगा, तुम्हाला जर हे समजलं असेल तर मी आता कसं प्रिंट केलं रे, याचं आउटपुट बघा एकदा, 1 to 10 आलंय का बरोबर ते बघा एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मला काय करायचंय माहितीये का, मला 1 घ्यायचाय पण 2 नाही घ्यायचा, 3 घ्यायचाय पण 4 नाही घ्यायचा, 5 घ्यायचाय पण 6 नाही घ्यायचा, 7 घ्यायचाय पण 8 नाही घ्यायचा, 9 घ्यायचाय पण 10 नाही घ्यायचा. नीट बघा काय घ्यायचंय, 1 घ्यायचाय पण 2 मला प्रिंट नाही करायचा, 3 प्रिंट करायचा आहे, 4 नाही प्रिंट करायचा, 5 प्रिंट करायचा आहे, 6 नाही प्रिंट करायचा, 7 प्रिंट करायचा आहे, 8 नाही प्रिंट करायचा, 9 प्रिंट करायचा आहे, 10 नाही प्रिंट करायचा. ठीक आहे, म्हणजे यातल्या निम्म्या गोष्टी मला प्रिंट करायच्या, निम्म्या गोष्टी प्रिंट करायच्या नाही. म्हणजे थोडक्यात काय, ऑड गोष्टी 1 3 5 7 9 हे मला प्रिंट करायच्या आहेत 1 to 10 मधल्या. काय करावं लागेल, प्रोग्राम तुमच्या समोर आहे, आन्सर सांगा. हे जे डिजिट प्रिंट झालेत ते नको आहेत, आणि जे प्रिंट नाही झाले ते पाहिजेत. म्हणजे काय, 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे, 8 पाहिजे, 10 पाहिजे. काय करावं लागेल सांगा, प्रोग्राम तुमच्या समोर आहे. n equal to 0. हा, बाकीचं ऍज इट इज. ओके, n इक्वल टू 0 ऍज इट इज. ठीक आहे, आणखीन कोणाला काही सांगायचंय? सांगा आणखीन परफेक्ट उत्तर आलेलं नाही, हे सगळे सांगा, ट्राय करा. ते प्रिंट करायचंच आहे आपल्याला. तर हे बघा, आता हे लूप आहे, फॉर लूप मध्ये तुम्ही इधरच n प्लस प्लस n घ्या किंवा n प्लस प्लस घ्या, प्रे घ्या किंवा पोस्ट घ्या, ह्याच इन्क्रीमेंट ह्या स्टेटमेंटलाच कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, आणि पुढच्या स्टेटमेंटला तुम्हाला ते इन्क्रीमेंट व्हॅल्यू भेटणार आहे. समजतंय का? मग तुम्ही इथं n प्लस प्लस n घ्या किंवा n प्लस प्लस घ्या, काही घ्या. जर इथं तुम्ही असं जर म्हणलं की इथं 0 पासून स्टार्ट केलं तर याच्या आधीच तो प्रॉब्लेम यायला पाहिजे होता की 0 प्रिंट इथं 1 पासून प्रिंट व्हायला पाहिजे होतं. इथंच ऍक्च्युली 1 च्या जागेवर 2 पासून प्रिंट व्हायला पाहिजे होतं. नाही, इथून डायरेक्ट 2 इथंच येतोय ना, त्याच्यानंतर इथं गेला. या इथं काय होतंय, या लाईनला तुमचं स्टेटमेंट कम्प्लीट होतंय आणि याच्यानंतर तर कोणती लाईन आहे की इथं त्याला अपडेटेड व्हॅल्यू इथंच भेटतीये. समजतंय का? त्याच्यामध्ये आधी लिहा किंवा नंतर लिहा, काही फरक पडत नाही. समजतंय? बघून घ्या, आपला हाच प्रोग्राम 1 to 10 आधी प्रिंट झालता, याने पण तेच आन्सर येतोय का, त्याचं आउटपुट तसंच ठेवतो, म्हणजे तुम्हाला दिसते. कोणतं काहीतरी बोलतोय पण मला काही ऐकू येत नाहीये. बघा, हा होता n प्लस प्लसचा, हा प्लस प्लस n चा. आउटपुट मध्ये काहीच फरक झाला नाही का, कारण की इथं तुमचं एक्झिक्युशन काय होतंय, कम्प्लीट होतंय. पुढच्या स्टेटमेंटला ते अपडेटेड व्हॅल्यूच भेटत आहे. समजतंय? ओके, इथपर्यंत समजलं?